भुजबळ साहेबांनी गेल्या अनेक वर्षांपासून ओबीसीचं नेतृत्व केलंय, समता परिषदेची स्थापना केली, अनेक लोक त्यांना भेटतात। आम्ही पण ओबीसी आहोत, आम्ही पण भेटतो। तो प्रश्न तो नाही आहे त्यांना भेटायचा, कोणी मोठ्या नेत्यांना भेटू शकतं। फक्त आमची विनंती अशी आहे की कार्यकर्त्यांच्या आडून जे कोणी उतावीळ कार्यकर्ते आहेत, जे जोळे मारो आंदोलन करून आमच्या नेतृत्वाला असं बदनाम करत असतील तर ते मात्र काय खपून घेतल्या जाणार नाही। त्या जशास तसं उत्तर दिलं जाईल। अशा प्रकारचा उद्दामपणा आम्ही खपून घेणार नाही। पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय अजितदादा आहेत, त्यांच्या फोटोला जोड्या मारण्यापर्यंत जर कोणाची हिंमत गेली असेल तर त्याचं उत्तर त्यांना द्यावं लागेल। तर विविध नेत्यांनी छगन भुजबळ यांच्या नाराजीसंदर्भातल्या या प्रतिक्रिया आपण ऐकल्या। दरम्यान छगन भुजबळ आता कार्यकर्ता मेळाव्यासाठी रवाना झालेले आहेत। नाशिकमधील जेजुरकर लॉन्समध्ये हा मेळावा पार पडणार आहे। आपल्याला मंत्रिपद मिळालं नाही त्यामुळे भुजबळ हे चांगलेच नाराज आहेत। अजित पवार यांच्यावर त्यांनी निशाणा देखील साधला। जाणार आहेत का तुम्ही प्रफुल्ल पटेल आणि अजित पवार यांच्याबरोबर? योग्य वेळ त्यावेळेला नक्की आम्ही भेटायला जाऊ। आता मी दिल्लीमध्ये लोकसभेच्या अधिवेशनाच्या निमित्ताने इथे आहे। प्रफुल्लबाई सुद्धा इथेच राज्यसभेचं त्यांचंही अधिवेशन चालू आहे। नागपूरलाही विधिमंडळाचं अधिवेशन चालू आहे। त्यामुळे या सगळ्या याच्यामध्ये कशा पद्धतीने त्यांच्या जो भेटता येईल याचा आम्ही प्रयत्न नक्कीच करू। भुजबळ साहेब पक्षाचे खूप वरिष्ठ नेते आहेत, ज्येष्ठ नेते आहेत। 99 सालापासून पक्ष स्थापनेपासून तर ते पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आहेत। त्यांची दीर्घ राजकीय वाटचाल महाराष्ट्रामध्ये निश्चितपणाने पाहिलेली आहे। ते नाही आहेत मंत्रिमंडळामध्ये, ही वस्तुस्थिती खरी आहे, त्याच्यात काय नाकारण्याचं काही कारण नाही आहे। त्यामुळे त्यांची नाराजगी जी असेल ती दूर करण्याचा प्रयत्न पक्षाच्या मार्फत होतो आहे। तर छगन भुजबळ हे आता कार्यकर्ता मेळाव्यासाठी दाखल झालेले आहेत। नाशिकमधील जेजुरकर लॉन्समध्ये हा मेळावा पार पडतोय। या ठिकाणी छगन भुजबळ समर्थक कार्यकर्ते यांच्याकडून घोषणाबाजी देखील करण्यात येते, काही बॅनर देखील झळकावले जात आहेत। दरम्यान काल नाशिकमध्ये दाखल झाल्यानंतर छगन भुजबळ यांनी पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा केली। त्याचबरोबर आपल्या मतदारसंघात जात त्यांनी कार्यकर्त्यांसोबत संवाद देखील साधला। आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी चंदन पूजाधिकारी आपल्यासोबत आहेत। चंदन, आता कार्यकर्ता मेळाव्यासाठी भुजबळ दाखल झालेले आहेत, भुजबळांची भूमिका काय असणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय। निश्चितपणे छगन भुजबळ आज नेमकं काय बोलतात याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे। नाशिकच्या जेजुरकर लॉन्स परिसरामध्ये ओबीसी महामेळावा या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे आणि याच ठिकाणी राज्यभरातले सगळे समता परिषदेचे कार्यकर्ते, राष्ट्रवादी काँग्रेसचे छगन भुजबळ समर्थक जे आहेत ते या ठिकाणी भुजबळ यांचं आताच आगमन झालेलं आहे आणि भुजबळांचं अत्यंत जंगी अशा स्वरूपाचं स्वागत या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। कार्यकर्त्यांकडून घोषणाबाजी करण्यात आलेली आहे। हातामध्ये ओबीसीचा एकच डॉन अशा पद्धतीची बॅनर